बघूया पुढचा चेंडू. हो यार चांगला चेंडू. नाणेफेकी व सत्कार केला जाईल. नवनगर संघाचा कर्णधार व शीतलादेवी संघाचा कर्णधार दीपक कोहली यांच्या हस्ते केले जाते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे नक्कीच. बघूया पुढचा चेंडू. चौथा चेंडू असेल या शतकातील. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करतोय. चांगला फटका आहे. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. वांडी स्ट्राईक देखील रोटेट होणार आहे. चला टॉस होत आहे. नाणाफेकीचा कॉल दीपक वासावे यांच्या मार्फत. शीतलादेवी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. थँक्यू. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेदांत आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करतो. अजून काही मोठा फटका आला नाही. पुढच्या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च. चांगलीच गोलंदाजी वेदांत यांची मैदानाच्या पुढचा चेंडू. बघूया यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 बाउंड चेंडू गैदर पर्यंत 1 धाव कंप्लीट केली जात आहे आणि ते एकच धावेने समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू असेल चौथ्या शतकातील. धावा झाल्या त्या 34 ऑन द स्कोर बोर्ड. सॉरी 35. बघूया पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल या शतकातील. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी. मोठा फटका काय आला बॅटची कडा आणि तिथे देखील 1 धाव धावून घेतले आहे. त्याच्याने स्ट्राईक रोटेट झाली आहे. त्या 1 धावने धावसंख्या झाली ती 36 ऑन द स्कोर बोर्ड. सिक्स भारी आहे स्कोर बोर्ड. स्कोर बोर्डचा वानकरी क्लेटन प्लीज ते स्कोर बोर्डवर जे तुम्ही 36 लिहिलंय त्याचा तो 6 मध्ये बदलाव करायचा आहे. उलटा लिहिलाय 6. चला थँक्यू धन्यवाद त्याबद्दल. 4 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36. अजूनपर्यंत 2 शतक शिल्लक. आणि या 2 शतकात किती धावा खर्च करतील. गोलंदाज भूमीत आलाय. बघूया भूमीत किती धावा खर्च करतील. एक चांगला खेळाडू. 4 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36 ऑन द स्कोर बोर्ड. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे आणि 2 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. गोलंदाज भूमीत ऑन द बॉलिंग ट्रॅक. 5वं शतक घेऊन आलेत ते. 5व्या शतकातील पहिला चेंडू भूमीत. हो यावेळेस काय जबरदस्त वेगवान चेंडू. बॅटची कडा. यष्टीरक्षक काही चुकी करणार नाही आणि चुकीला माफी नाही. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. चला नवीन फलंदाज मैदानात अजय आलाय. बघूया आतापर्यंत 2 मुर्दावा 2 गडी बाद झाले आहे. 2 हादरे आपल्या संघाला बसले आहेत. बघूया आतापर्यंत भूमी चांगलीच गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू विकेट यश मिळवलं गेलंय आपल्या संघाला. बघूया दुसऱ्या चेंडूवर काय करतील नवीन फलंदाज मैदानात अजय आलाय. नॉन स्ट्राईकला फलंदाज विल्सन चांगलीच फलंदाजी करतोय. चांगले धावा देखील बनवल्या गेल्या आहेत आपल्या बॅटमधून. बघूया भूमीत पहिल्या चेंडू विकेट मिळवली आहे आपल्या संघाला. पुढचा चेंडू बघूया. आता नवीन फलंदाज मैदानात अजय आलाय. अजय काय करतील आपल्या संघासाठी. किती धावा बनवू शकतील ते पाहायचंय. दुसरा चेंडू भूमीत यांच्या मार्फत मैदानाच्या बघूया पुढचा चेंडू. दुसरा चेंडू असेल 5व्या शतकातील. हो यार चांगला फटका आहे. 1 बाउंड. सेकंड बाउंड. चांगला क्षेत्ररक्षण वेदांत यांच्या मार्फत क्षेत्ररक्षणकारी पर्यंत 1 धाव. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जात आहे. बघा चांगलीच गोलंदाज आहे. आतापर्यंत 2 चेंडू 1 विकेट 1 यश मिळवलं गेलं आहे आणि 1 डबल. म्हणजे आजूपर्यंत 4 चेंडू शिल्लक असेल आणि या आधीच्या 4 चेंडूवरती किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. इथं संधी असेल
पण नाही, तिथं त्यांची काही चुकी नसणार आहे. कारण की काल व्हॅलेंटाईन डे असं त्याने त्यांचा देखील सोचता मन गेला असन की आयटमला काय देऊ, आयटमला हे दिलं का म्हणेल ती ते नको, ते दिलं का म्हणेल हे नको. आयटमींच्या वाईले नखरे असतात ते पण आहे. बघूया पुढचा चेंडू. भूमीत आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करतोय. यावेळेस पुढचा चेंडू बघूया. या चांगला फटका आहे. 1 बाउंड, सेकंड बाउंड, सत्रक्ष हजीर बनतील वजीर. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावेने समाधान मानावं लागेल. चांगलाच फेकी केली गेली होती तिथं मात्र. चला 4 बॉल झाले आहेत आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तब्बल या 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च फक्त आणि फक्त 5. पुढचा चेंडू. यावेळीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथं अपील केली फलंदाज बाद. चांगलं स्टंपिंग, चांगली स्किपरिंग केली होती तिथं. फलंदाज बाद रनआउटच्या संधीमध्ये. नवीन फलंदाज मैदानात कोण येतोय ते पाहायला लागल. बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या अविनाश. त्यांच्या टी शर्टवर नाव अवी आणि खूप एकांचं असंच नाव असतंय अविनाश आणि ते 3च लेटर आधीचे टाकताय. बघूया काय करतील अविनाश हा फलंदाज. शेवटचा चेंडू असेल या शतकातील आणि 5 चेंडूंमध्ये 2 गडी बाद आणि फक्त 5 धावा खर्च. चांगलीच गोलंदाजी भूमीत यांच्या मार्फत आजपर्यंत मैदानाच्यात. शेवटचा चेंडू. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील फलंदाज अविनाश. मैदानाच्या आत प्रवेश करीत आहे. बघूया अविनाश करतोय का पातेवाडी या संघाचा नाश. बघूया पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल 5व्या शतकातील. अजून देखील एक शतक शिल्लक आणि त्या शतकात किती धावा बनवतील ते पाहिजे. पुढचा चेंडू. या चांगला चेंडू होता. तिथं झेल घेण्याची संधी. बघूया फलंदाज बाद. काय झेल घेतला होता फॉलो थ्रू मधीच आणि असं खूप कठीण आहे. धावसंख्या झाली ती 41. estilo sensual, chapa así, estilo sensual, tu chapa así, estilo sensual, estilo sensual, estilo sensual. Me gusta la chapa que suena placata, 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 placata. Me gusta la chapa que suena placata, 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 placata. Muévelo. तुमचा नवीन फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे प्लीज. जास्ती वेळ वाया घेऊ नये. शेवटच्या षटक शिल्लक. धावा झाल्या त्या 41 ऑन द स्कोर बोर्ड. 4 गडी बाद. 5 शतक टाकण्यासाठी तुम्ही तब्बल 26 मिनिटं खर्च केली आहेत. शेवटचं शतक प्रगतीच्या मार्गावर. गोलंदाज मनीष ऑन द बॉलिंग ट्रॅक आणि शेवटच्या शतकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. सॉरी बॉलिंगला गोलंदाज वेदांत आलाय. फलंदाज मनीष आलाय मैदानाच्या. बघूया मनीष हा फलंदाज स्ट्राईकवर. बघूया स्ट्राईकवर फलंदाज अजय. नॉन स्ट्राईकला फलंदाज मनीष. गोलंदाजी ट्रॅकवर वेदांत आलाय. बघूया वेदांत किती धावा खर्च करतील पुढच्या त्याचे. या फटका उडवलाय. फटका सजवलाय. सीमा रेषा पार. येतोय गोल्डन ट्रॉफी चषकचा सत्कार. फोन करते बेग. घरा फोन करते मी. फोन करते तुला सांगतोय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावा आणि त्या अवंतर धावेने धावसंख्या झाली ती 48 ऑन द स्कोर बोर्ड. बघा काय फलंदाजी करतोय फलंदाज. बॅट्समॅनचं नाव काय.
स्कोर बोर्डवर लक्ष करायचंय की याच्या आधीचा वाईट बॉल होता. 48 धावा झाल्यात. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज विधान तयार. बघूया फलंदाजीमध्ये चांगलीच फलंदाजी करतोय आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क न निर्धाव चेंडू. इथून केलाय कमबॅक. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूंमध्ये नक्की जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू बघूया. पात्रवाडी संघाचा गोलंदाज वेदांत तयार शेवटचा षटक टाकण्यासाठी. शेवटच्या शतकातील 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचं. पुढचा चेंडू बघूया. ओ यार बॅटची कडा फसले वजीर पण नाही करू शकले वजीर. एक धाव कंप्लीट केली जात आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी केली. फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला फलंदाज रनआउट च्या संधीमध्ये परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानात कोण जातोय ते पाहायचंय. चला नवीन फलंदाज मैदानात शैलेश. धावसंख्या झाली 49. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील देवा वेदांत आपल्या गोलंदाजीमध्ये ते पाहायचंय. पुढचा चेंडू बघूया. नवीन फलंदाज मैदानात शैलेश आलाय. शैलेश काय करतील. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहे. नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. वाईट बॉलची दाद पण पंचांनो काहीच परिणाम नाही. निर्धाव चेंडू. चांगलीच गोलंदाजी वेदांत यांच्या मार्फत मैदानात. फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक असतील 6व्या शतकातील. शेवटच्या शतकातील 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील वेदांत ते पाहायचंय. पुढचा चेंडू बघूया. स्ट्राईकवर फलंदाज शैलेश. आतापर्यंत एकच चेंडू खेळला गेलाय आणि त्या एक चेंडूवरती 1 धाव 0 निर्धाव चेंडू असंच मानावं लागेल. पुढचा चेंडू वेदांत. यावेळेस लाईन लेन मध्ये बदलाव केलाय. वाईट बॉलचा इशारा. पंचांच्या हातवरती. अवंतर धाव आणि त्या अवंतर धावीने धावसंख्या झाली ती 50. चला बघूया. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आणि या पुढच्या 2 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील वेदांत. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी. एक षटकार जरी आला होता त्यानंतर चांगलेच गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतोय वेदांत. पुढचा चेंडू बघूया. पाचवा चेंडू आपल्या शतकातील. शेवटच्या शतकातील 5वा चेंडू. यावेळी चांगला फटकाय. चांगला फटकाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धावा भेटतील ती 1 वांडी. नाही या मॅचची नाही ते बीजे मॅचची करत आखे नाही जाऊ चुकलो नव्हता. टाइम दिला ना. अजून एक बॉल आहे. चला शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवतील फलंदाज. कोण आहे. लास्ट बॉल शैलेश. अविनाश. चला बघूया नवीन फलंदाज शैलेश. बघूया शैलेश किती धावा बनवतील. शेवटच्या चेंडूवर ड्राईव्ह केलाय. फक्त आणि फक्त 1 धाव धावून काढलाय. दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले नाही जात. फलंदाज बाद. रनआउटच्या संधीमध्ये परतावं लागलंय. धावा भेटतील त्या 1 आणि त्या 1 धाव धावसंख्या झाली ती 51. 52 53 रन टू विन. 53 रनांचं आव्हान आहे. कसं पूर्ण करतील पाटवाडी बाईचा संघ. कसं चेस करतील ते पाहिजे. चला मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात.
तर नवतरुण संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं सलामीची जोडी पातोडी संघ मैदानाच्या आत ओमकार आणि वेदान स्वतः कर्णधार ओमकार मैदानाच्या आत. तसंच मी विनंती करतोय नवतरुण संघाला तुमचा टाइम स्टार्ट झालेला आहे 1:02 त्याची नोंद घ्यायची आहे कारण की जेव्हा फलंदाज मैदानाच्या आत येतात तेव्हा टाइम स्टार्ट केलं जातं. त्याच्या अगोदर तुम्हाला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं असतं. तर पंचांना विनंती करतोय पंच सामना सुरू करायचा आहे. त्रेपन्न धावांचं आव्हान उभं केलंय पातोडी संघासमोर नवतरुण या संघाने. बघूया कशी काय गोलंदाजी करेल नवतरुण संघ. बघा नवतरुण संघ तुमचा टाइम स्टार्ट झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे कारण की 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचं आहे नाहीतर तुमचा एक प्लेअर आतमध्ये येईल. तर बघूया संघाचं पहिलं स्वतःचं पहिलं षटक घेऊन कोण येत आहेत. नवतरुण संघाचा पाठीराखा स्ट्राईकला असेल ओमकार, नॉन स्ट्राईकला असेल वेदान. डावकुरा फलंदाज घातक फलंदाज व कर्णधार स्वतः स्ट्राईक एंडला तो म्हणजेच ओमकार मॅन फॉर्म मड पातोडी संघाचा कर्णधार. तसंच गोलंदाजीसाठी आगमन झालं तो म्हणजेच अजय. तर बघूया टाइम स्टार्ट झालेला आहे अजूनपर्यंत 2 मिनिटं झालेले आहेत परंतु एकही चेंडू पडला गेलेला नाही. नवतरुण संघ याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राईकला आहे ओमकार, नॉन स्ट्राईकला वेदान. पहिल्या षटकातील पहिला चेंडू अजय यांचा. 53 धावांचं आव्हान उभं केलंय पातोडी संघासमोर. बघूया पहिला चेंडू पडतोय फुलटॉस चेंडू ऑफच्या दिशेने ढकलून दिला सरळ जात आहे घोषित क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येसाठी स्वतःचा व संघाचा श्रीगणेशा करतोय ओमकार या एका धावेने. धावसंख्या 1. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजय. स्ट्राईकला असेल डावकरा फलंदाज वेदान. बघूया वेदान कशी काय फलंदाजी करेल कारण की त्या साईडला घोषित क्षेत्र आहे. बघा पुढचा चेंडू अजय यांचा. थोडं फास्ट करा कारण की टाइम चाललेला आहे. तर बघूया दुसरा चेंडू अजय यांचा. डावकरा फलंदाज वेदांसाठी 5 ते 7 पावलांचा रनअप. चेंडू पडतो षटकाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू पडला थोडासा बाहेर गेला. पंचांचे दोन्ही हात. यस नक्कीच स्पोर्टमॅन स्पिरिट. बघा वेदान अंपायर वाईट देत होता परंतु स्वतः सांगितलं बॉडीला टच झाला. निर्धाव चेंडू काय बघा 2 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 1 धाव खर्च केली. बघूया तिसरा चेंडू अजय यांचा. समोर असेल डावकरा फलंदाज वेदान. पुन्हा एकदा त्या दिशेने उडवला जाईल काय सरळ जातोय घोषित या क्षेत्रामध्ये. तिथे व्हॉलंटियर आहे तो म्हणजे जतीन. या एका धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 वरती. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे 2.
चेंडू झाले 3. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू अजय यांचा ओमकार साठी. बघूया चेंडू पडतोय पुन्हा एकदा. चेंडूने घेतली उंची, होईल काय फरार? उंची जास्त, लांबी कमी आणि परतावं लागेल ओमकार यांना. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला ओमकार. तसंच नेक्स्ट बॅट्समॅन पातवाडी त्वरित रेडी राहायचा आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत तो म्हणजेच भावेश. भावेश म्हटलं तर टेनिस क्रिकेटातला गुरसाहेबीचा भावेश पवार, परंतु आहे रायटी. बघूया तशी काय फलंदाजी करेल काय भावेश. क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु पहिला गडी कर्णधार तंबूचा आश्रय दाखवला गोलंदाज अजयने. काय गोलंदाजी केली अजयने अजूनपर्यंत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अजय यांचा. हे पातवाडी संघाला विनंती करेन की त्वरित तुम्ही तुमचा नेक्स्ट बॅटर रेडी ठेवायचा आहे. अजून मध्ये 4 चेंडू मध्ये 6 मिनिटं खर्च केले अजयने. पुन्हा एकदा अजयचा पुढचा चेंडू भावीसाठी हलक्या हाताने ढकलून दिला. क्षेत्ररक्षण आहे, गच्चाल क्षेत्ररक्षण. जर चेंडू मिळाला असता तरी काहीतरी घडलं असतं, परंतु चेंडू निसटला हातातून. परंतु एक धाव नक्कीच मिळेल भावेशला व संघाला. धावसंख्या 3 वरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं, त्याच्यामध्ये पुरेपूर फायदा घेता आला नाही अजूनपर्यंत फलंदाजांना, परंतु रोखून ठेवतोय तो म्हणजेच गोलंदाज अजय. शेवटचा चेंडू डावकुरा फलंदाज स्ट्राईकला. बघूया कसं काय फलंदाजी करेल. मोठा फटका येईल काय, सन्मान देईल काय. 1 2 3 काय करेल बघूया अजय. 5 ते 7 पावलांचा रनअप. बघा चेंडू पडतोय, चेंडू पुन्हा एकदा हुक केला, सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 या धावसंख्येसाठी. एका धावने धावसंख्येमध्ये बर 1 षटका केली. धावसंख्या ती म्हणजे 4. 1 गडी बाद पातवाडी संघ. डीजे रामनवमीचा सण आला हो आला, बालका निघाला पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला. थँक्यू डीजे. 1 षटक टाकण्यासाठी 7 मिनिटं खर्च केलेत अजय याने. बघूया दुसरं षटक घेऊन कोण येत आहेत. जितू. तर सेकंड गोलंदाज झाला तो म्हणजे जितू. स्वतःचं पहिलं, संघाचा दुसरं. स्ट्राईकला असेल डावकुरा फलंदाज, घातक फलंदाज तो म्हणजेच वेदांत. एक गोल्डन संघाचा ओमकार वेगवान गोलंदाज आहे, परंतु मॅच कडवलं तर पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील वेदांसाठी समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु जातोय 4 या धावसंख्येसाठी. पहिला चौकार होतो म्हणजेच गोल्डन चौकार वेदांच्या बॅटीतून. बेटा प्यार न किया तो क्या किया. थँक्यू डीजे. थँक्यू. 4 धावने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा चेंडूला ढकलून दिले, सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. या एका धावने धावसंख्येमध्ये बर धावसंख्या 9. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये सरळ जातोय. जर बाउंड्री असते तर नक्कीच षटकार मिळाला असता.
अजूनही 28 चेंडू आणि 44 धावांची गरज. तर आता स्ट्राईक आला तो म्हणजेच भावेश. अजूनपर्यंत एकच चेंडू फेस केला आणि एकच धाव केलेली आहे. तर बघूया, परंतु गोलंदाजी माकवर आहे तो म्हणजे जितू. 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. तिसरा चेंडू जितू यांचा. स्ट्राईकला असतील भावेश. तसंच पातोडी संघाचं एक मोठं नाव चेतन कोहली यांचं सुद्धा गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. चेतन कोहली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जितू यांचा भावेश साठी. बघूया चेंडू पडतोय. शॉट पायचा चेंडू यावेळेला दांडी 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 गुल. विकेटचा पतन. यारों का थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज भाविषांची जागा भरून करण्यासाठी तो म्हणजेच आतिश. जर्सी नंबर 9. बघा 9 वरती अजूनपर्यंत 2 गडी बाद झाले. धावसंख्या 9. जर्सी नंबर 9. नवीन फलंदाज आतिश. अजूनही मला असं वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 5 धावा खर्च करून 1 गडी बाद केला तो म्हणजेच भावेशला तंबूचा आश्रय दाखवला गोलंदाज जितू याने. अजूनही 3 चेंडू शिल्लक रोखून ठेवले फलंदाजांना. बघा टाइम सेट आहे याची नोंद घ्यायची आहे. थोडीशी घाई करा. पातवाडी संघ विनंती करतोय फलंदाजांना. पुन्हा एकदा जितू यांचा पुढचा चेंडू आतिशसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न. चेंडू पडला, बॅटला लागला. फेकी येईपर्यंत 1 धाव नक्कीच. सॉरी, पंचांचा इशारा अवांतर आणि 1+ 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. तर बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो म्हणजेच डावकुरा फलंदाज वेदांत. धनराज कोहली यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. इथे कुठे भटकू नका. अजूनही 3 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू. पॉवर प्लेच्या षटकातील म्हणजे 3 चेंडू शिल्लक. बघूया पुरेपूर फायदा घेईल का वेदांत. जितू यांचा पुन्हा एकदा खोलपचा चेंडू टाकला होता. पंचांनी नकार दिलाय. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय बघा. जितू रोखून ठेवलंय वेदांतला. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिर 11. पुन्हा एकदा अजयचा पुढचा चेंडू जितू यांचा. पुन्हा एकदा खोलपाचा चेंडू होता परंतु 1 धाव का रोखू शकले नाही. बघूया दुसरी धावीसाठी. परंतु एका धावने समाधान मानावं लागेल. एका धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती म्हणजेच 12. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो म्हणजे जितू. शेवटचा चेंडू आतिशसाठी. मधू घुसून मारण्याचा प्रयत्न. खूपच बाहेर असलेला चेंडू. बघूया पंचांचा इशारा अवांतर. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 13 वरती. पंच आपल्याला नक्कीच निर्णय देतील. पंचांचा इशारा. पंचांचा इशारा. नो बॉल. यस, नो बॉल आणि फ्री हिट असेल. बघूया धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 13. नो बॉल म्हणजे फ्री हिट. पुरेपूर फायदा घेईल काय बघूया फ्री हिटचा. तो म्हणजेच आतिश.
काय क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अतिशय विरुद्ध जितू यांनी वापरलं, परंतु एक धाव नक्कीच मिळेल या एका धावने धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाले ती म्हणजेच 14. अजूनही 2 षटक टाकण्यासाठी 13 मिनिटाची कालावधी घेतली ती म्हणजेच नवतरुण या संघाने. बघा तुम्हाला टाइम सेट आहे याची नोंद घ्यायची. षटक झालेला आहे. एक मिनिट डीजे. पहिला चेंडू 4, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू वाईट टाकला होता, परत डॉट, 1 रन, परत 9 बॉल आणि 1 रन, 6 बॉल झाले. तर बघूया तिसरा षटक घेऊन कोण येत आहेत. विल्सन यांना आगमन केलेलं आहे. बघूया संघाचं तिसरं षटक घेऊन येतो म्हणजेच विल्सन. स्ट्राईकला असेल ते म्हणजेच आतिश. धावसंख्या स्थिर आहे 14. अजूनपर्यंत 24 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. आणि विकेट पडले ते म्हणजे 2. थोडासा क्षेत्ररक्षण फेरबदल, परंतु टाइम चालू आहे याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विल्सन यांचा कोलंबसचा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला. क्षेत्ररक्षण जितो आहे. फेकी येईपर्यंत दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सेफ. या एका धावेने धावेमध्ये भर होते. धाव संख्या होते ती म्हणजे 15. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर तो म्हणजेच विल्सन. त्यांच्या समोर असेल डावखुरा फलंदाज वेदान. बघूया वेदान कशी काय फलंदाजी करेल, कारण की डावखुरा फलंदाज आहे, हवा अपोजिट आहे. फायदा कसा घेईल. एक चान्स असेल रिव्हर्स स्वीप करण्याचा, स्विच इट म्हटलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर विल्सन. चेंडू पडतोय, फुलटॉस चेंडू होता. पंचांचा इशारा, डेड बॉल. येस, थँक्यू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा पद्धतीचा चेंडू टाकला होता. काय चेंडू होता, चेंडू पडला, थोडासा आतमध्ये आला. फलंदाज वेदांतला बीट केलं. तर प्रेक्षकांना एक विनंती करतोय, जर समोर जो मांडव आहे त्याच्यामध्ये तुम्ही गाडी पार्किंग करू नका, कारण की ते बसण्याची व्यवस्था आहे ना की पार्किंगची आहे. जर तुम्ही पार्किंग करत असाल तर त्या चेअर आमच्याकडे आणून द्या, गाडींवरच बसा मग. तर विनंती करतोय, तुम्ही बाईक तिथून काढायचे आहेत, नाहीतर सर्व चेअर इकडे घेऊन येतील आमचे व्हॉलंटियर्स. याची नोंद घ्यायची आहे. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजेच विल्सन. 2 चेंडू निर्धाव टाकले अजूनपर्यंत. 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 1च धाव खर्च केली. थोडंसं गोल्डनच्या पाठीराखाने तिकडे लक्ष द्यायचं आहे. ज्या कोणाच्या बाईक्स असतील त्या काढून घ्यायच्या आहे. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. वारंवार लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करतोय तो म्हणजेच विल्सन. 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 3 चेंडू निर्धाव, 1 धाव खर्च केले. लाईन लेंथ कुठे पकडायचे, कुठे चेंडू टाकायचा पूर्ण अभ्यास करून आला असेल, कारण की त्यांना माहित आहे गोल्डन ट्रॉफीचं महत्व. परंतु वेदांतला घ्यावा लागेल बार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विल्सन. वेदांसाठी पुन्हा एकदा शॉर्ट पाईचा चेंडू, पुल केलाय, सरळ जात आहे घोषित क्षेत्रामध्ये. जर तिथे बाउंड्री असती तर नक्कीच षटकार झाला असता, परंतु 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती म्हणजेच 16. शेवटचा चेंडू शिल्लक, 1 चेंडू शिल्लक आहे. ड्रिंक्स ब्रेक रेडी ठेवायचा, कारण की 3 षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक होते. तर बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडा खाली राहिला, फलंदाजाला बीट केलं. निर्धाव 3 चेंडू, 3 षटकाखेरीज धावसंख्या ती म्हणजेच 16. 2 गडी बाद. देऊया थोडी डीजेला संधी.
भगवान हायला द्वारिकाने काय सन भगवान हायला द्वारिकाने काय धोरे मणि जाला या होवे होवे अरुमला हो मणि जाला देहू तो बाहुला हो थँक्यू. तर 3 षटकांकरित धावसंख्या ती म्हणजे 16, 2 गडी बाद. तर बघूया नवीन गोलंदाज कोण येत आहे. मला असं वाटतं अजय यांना आगमन केलंय. संघाचा चौथा स्वतःचा दुसरा षटक घेऊन तो म्हणजेच अजय. काय गोलंदाजी केली होती अगोदरच्या गोलंदाजीमध्ये. अजूनपर्यंत 3 षटक टाकण्यासाठी 16 मिनिटाची अवधी घेतली होती नवतरुण या संघाने. तर पुन्हा एकदा बघूया गोलंदाजी मार्कवर अजय. स्ट्राईकला येतो म्हणजेच वेदान. बघूया चेंडू पडतोय खोलपायचा चेंडू. लाईन लेन्स पकडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतात गोलंदाज अजय. काय गोलंदाजी करतो अजय. पहिला चेंडू निर्धाव खालवर खोलपटचा चेंडू होता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अजय यांचा वेदांसाठी. बघूया चेंडू पडतोय पुन्हा एकदा त्याचा चेंडू. चेंडू पडला थोडासा बाहेर आला परंतु काय होत आहे धावचीत बाद होत आहे ते म्हणजेच वेदान. परतावं लागेल तंबूचा आसरा दाखवला वेदानला. देऊया थोडी डीजेला संधी. डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला. आला कोण आला. भूमीत पाल शेतकर आला. बघूया एक मोठं नाव भूमीत पाल शेतकर मड गावातून खेळणारा. तशी काय फलंदाजी करावी लागेल परंतु कुठेतरी अडथळा निर्माण होते पातवाडी या संघाला. धावसंख्या 16 वरती 3 गडी बाद. ते म्हणजेच अजय यांचे 2 चेंडू टाकले त्याच्यामध्ये दोन्ही निर्धाव धावचीत बाद केला तो म्हणजेच वेदांतला. तर पुन्हा एकदा अजय यांचा तिसरा चेंडू स्ट्राईकला असतील. तडाखेबाज फलंदाज मॅन फ्रॉम पातवाडी संघाचा आतिश. बघूया पुढचा चेंडू अजय यांचा आतिश साठी. बघा चेंडू पडतोय उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला आतमध्ये आला. आतिश यांना बीट केलं. फलंदाज फसतोय गोलंदाज असतोय. यष्टीरक्षक काम करते पकडण्याचं. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी बघा 3 चेंडू निर्धाव. अशीच गोलंदाजी करायला लागेल जर गोल्डन ट्रॉफी मध्ये तुम्हाला राहायचं असेल तर. हॅस्टल एक मोठं नाव गोल्डन संघामधून खेळणारा. पुन्हा एकदा जर मॅच कडे बोलूया तर अजय काय गोलंदाजी करतो. पुढचा चेंडू अजय यांचा. पुन्हा एकदा चेंडूने घेतले उंची. झेल होईल काय. सोत्या फॉलो थ्रू मध्ये धावण्याचा प्रयत्न परंतु नकार दिला. नो मॅच मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा पूर्ण. तिसरे धावतील काय. नकार देतात कारण की फेकी तिकडे आली होती परंतु या 2 धावने धावसंख्यामध्ये धावसंख्या 18. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामागे कधी विकेट जाईल कधी सांगता नाही परंतु क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये. अजूनही 4 चेंडू झाले त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. तर बघूया पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल तो म्हणजेच आतिश. थोडंसं कान मंत्र भूमीत यांच्याकडून दिलं जाते आतिश यांना कारण की माहिती आहे आतिश कुठेतरी चुकतोय. दिशा दाखवायला हवी. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू अजय यांचा आतिश साठी. पुन्हा एकदा स्लोपचा चेंडू टाकला त्याच्यामध्ये वापरलं ते म्हणजे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि धावचीत बाद. काय घडतंय या मैदानावरती बघा. देऊया थोडी डीजेला संधी. It's another hot one, hot one, hot one, hot one, hot one.
थँक्यू टीचर. तसंच नवीन फलंदाज मैदानाच्या आत योगेश. एक जॉन्टिरॉस म्हणून ओळखला जाणारा काय उडी मारून कॅच क्षेत्ररक्षण कॅच एक नंबर. तशी काय फलंदाजी करेल काय मी बघितली होती आक्सामध्ये. तशी फलंदाजी तशी काय कामगिरी करावं लागेल या मैदानावरती. परंतु धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 18 वरती. तर बघूया अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. काय गोलंदाजी करतोय अजय. रोखून ठेवलंय बांधून ठेवलंय फलंदाजांना. अजूनपर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यामध्ये 2 रनआउट झाल्यात. बघूया शेवटचा चेंडू. थोडीशी घाई. शेवटचा चेंडू. बघूया शेवटचा चेंडू भूमीतसाठी. भूमीतने घेतली उंची. झेल होईल काय. मोठी मसली झाल्याला परतावा लागेल. तंबूचा आसरा दाखवला तो म्हणजेच भूमीत यांना. देऊया थोडी डीजेला संधी. थँक्यू टीचर. बघा 4 षटक टाकण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत 21 मिनिटं खर्च केलेले आहेत. अजूनपर्यंत तुमच्याकडे 9 मिनिटं आहेत 5वं षटक टाकण्यासाठी. याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत तो म्हणजेच अनिकेत. मोठा मासा जाल्याला तो म्हणजेच भूमीत. थोडीशी घाई करा अनिकेत. थोडं फास्ट चालायचं आहे. बघूया 5वं षटक घेऊन कोण आलाय. मला असं वाटतं विल्सन यांना पुन्हा आगमन केलं गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी केली होती विल्सन यांनी अगोदर. 2 धावा खर्च केल्या होत्या. तर बघूया पुन्हा एकदा मॅच कडवले तर विल्सन. अजूनही 12 चेंडू 35 धाव्यांची गरज आणि स्ट्राईकला असेल फलंदाज तो म्हणजेच योगेश. बघूया पहिला चेंडू विल्सन यांचा योगेश साठी कुठच्या प्रकारचा असेल. बघूया पहिला चेंडू शॉर्टपचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅट कुठे बॉल कुठे. फलंदाज फसतोय गोलंदाज असतोय. यष्टीरक्षक काम करतोय पकडण्याचं. निर्धाव चेंडू. अशी काय गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. अजूनही 5 चेंडू शिल्लक. 11 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. 35 धावा आणि 11 चेंडू. क्रिकेटमध्ये जर आणि तरला जराही महत्व नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. बॅट थोडी पुढे जाते बॉल थोडा कमी येतोय. रीड करावा लागेल. सलग 2 चेंडू निर्धाव. काय करतात फलंदाजांना काही समजत नाही. परंतु गोलंदाजी मात्र चांगली करण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे तो विल्सन. 2 चेंडू निर्धाव टाकल्यात अजूनपर्यंत. अशी काही गोलंदाजी करावी लागेल शेवटपर्यंत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विल्सन यांचा योगेश साठी. पुन्हा एकदा मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न. जातोय तो म्हणजे लांब 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 लांब. गोल्डन षटकार. या 6 धावने धावसंख्येमध्ये मी म्हटलं होतं मी फलंदाजी बघितली होती आक्सामध्ये. तशी काही फलंदाजी करते. धावसंख्या 24. अजूनही 9 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. क्रिकेटमध्ये जर आणि तर कुठेही नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. झेल होईल काय. नो मॅन लाईन मध्ये चेंडू पडला. एकदा पुन्हा दुसरी धाव आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 3री धावीसाठी धावत आहेत. नकार देत आहेत. अनिकेतला माहित आहे या 2 धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या 26. 8 चेंडू 27 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो म्हणजेच विल्सन 4 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा लांब 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 रबडासारखा ताणला तो म्हणजेच षटकार षटकार षटकार. डीजे 7 चेंडू 21 धाव्यांची गरज. मी म्हंटल होतं जर आणि तर, जर षटकार लगावला तर, परंतु कधी काही होऊ शकतं. एक डॉट आला तर दुसरा षटकार असे फलंदाजी करतो तो म्हणजेच योगेश. शेवटचा चेंडू बघूया. 7 चेंडू 21. पुन्हा एकदा उडवलाय लांब रबडासारखा ताणला सीमा रेषा पार षटकार. मिनिटं खर्च केली 5 षटक टाकण्यासाठी. धावसंख्या आहे ती म्हणजेच 38. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. पंचांना मी विनंती करतो व नवतरुण संघाला उशीर करू नका. अजूनपर्यंत आम्हाला खूप सामने खेळवायचे आहेत. आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तसं तुम्ही आम्हाला सहकार्य करा. शेवटचं षटक उर्वरित आहे. अजूनही 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. काय फलंदाजी करतो तो म्हणजेच योगेश. जास्तीत जास्त स्ट्राईक मला असं वाटतं त्याला द्यावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजेच शीतलादेवी आणि नवानगर. तसंच शीतलादेवी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर बघूया आलाय तो म्हणजेच सूरज. उगवतोय की मावळतोय हे नक्की त्याच्या गोलंदाजीवर बघावं लागेल कारण की 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 6 चेंडू 15 धावा गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सूरज. स्ट्राईकला असेल आतिश, परंतु सूरजांना करावं लागेल मावलतोय की उगवतोय बघूया. परंतु हा हिटर फलंदाज तो म्हणजेच योगेश 3 षटकार मारून खेळत आहेत. बघूया पहिला चेंडू सूरज यांचा आतिश साठी अनिकेत साठी. बघूया पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय लांब 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 गोल्डन षटकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण. अजूनही 9 धाव्यांची गरज. 5 चेंडू 9 धावा. पाच चेंडू 9 धावा. 9 धावा 5 चेंडू. काय घडेल समीकरण कुठेच्या कुठे आणून ठेवलं समीकरण. बघूया पुढचा चेंडू षटपथचा चेंडू. थोडीशी भटक म्हणावंच लागेल घाबरटपणा थोडासा बॉलरच्या आतमध्ये. अजूनही 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. जिथे सामना होता 12 चेंडू 35 धाव्यांची गरज असताना समीकरण कुठे आले. 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. पुढचा चेंडू शॉर्टपचा चेंडू उडवलाय. झेल होईल काय आणि झेल निसटलेली आहे. बघूया चांदीचं सोनं करेल काय. परंतु 2 धावा नक्कीच मिळतील. बघा विल्सन वर प्रेशर आहे कारण की त्यांनी 3 षटकार खाले होते. जर मॅच जिंकायची असेल तर कलेक्ट द कॅच अँड विन द मॅच. परंतु कुठेतरी काहीतरी करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली होती परंतु विकेट
घ्यावं लागेल. अजूनही 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. चार चेंडू आणि 6 धावा. बघूया. आणि हलकी एज, परंतु एक धाव का रोखू शकले ना. विकेट कुठेतरी शोधावं लागेल, कारण की आता आला हा लिटर स्ट्राईकला, ज्याने 3 षटकार लगवल्या होत्या. समीकरण बदलून दिलं होतं. तो फलंदाज योगेश. अजूनही 3 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. 3 चेंडू 5 धावा. कोण जिंकेल हा सामना? बघूयात कोण जिंकेल हा सामना. कधीही काही होऊ शकतं. बघूया. चेंडू पडला खाली, राहिला, फलंदाजाला बीट केलं. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 5 धावा. मी म्हटलं होतं क्रिकेट मध्ये जर आणि तरला जराही महत्व नाही. कधीही काही होऊ शकतं. या मैदानावरती रेकॉर्ड झालेले आहेत. पुन्हा एकदा रेकॉर्ड करावा लागेल, तो म्हणजे सूरज आहे ना. परंतु हा हिटर फलंदाज आहे, तो म्हणजेच योगेश. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. बघूया. पुन्हा एकदा चेंडू पडला, आतमध्ये आला, फलंदाजाला बीट केलं. निर्धाव चेंडू. अजूनही 1 चेंडू 5 धावा. दिवस नाही रात्र बदलते. दिवस नाही रात्र बदलते. दिवा नाही वाद बदलते. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. दाखवून दिले सूरजाने की 2 चेंडू निर्धाव कसे काढायचे. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. बघा, 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असताना 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. मी म्हटलं होतं नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. बघूया. पण स्ट्राईकला आहे हा लीडर फलंदाज. 1 चेंडू 5 धावा. तर मी गोल्डनच्या व्हॉलेंटियरना विनंती करतोय की तुम्ही बाउंड्रीचा ताबा घ्या, कारण की 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. मी व्हॉलेंटियरना विनंती करतोय गोल्डनच्या पाठीराखे. बघा, थोडं लक्ष द्या. 1 चेंडू 5 धावा. कोण बनेल हिरो, सूरज की योगेश? आता समजेल सूरज उगवतोय की मावळतोय. बघूया. आणि पंचांचा इशारा. काय घडलंय? अवांतर धाव. मी शीतलादेवी संघाला थोडी विनंती करत थोडंसं पाठीमागून चालला, कारण की 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. अडथळा निर्माण नाही झाली पाहिजे. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. जर योगेशाने षटकार मारला तर अरुणभाई वैती यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. बघूया. 1 चेंडू 4 धावा. कोण जिंकेल? आणि चेंडू जातो खालून. बघूया. 1 धाव, 2 धाव कंप्लीट. दुसरी धाव, तिसरी धाव होईल काय? आणि सामना विजय झालेला आहे नवतरुण संघ. कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हटलं होतं नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. याच्या नंतर होणारा सामना त्वरित शीतलादेवी संघाने क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. थँक्यू. तसंच नवतरुण संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल? मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नवतरुण संघाचा कोण असेल?
कोणाला देवाचं बघा रे. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. तसंच मनाचा मॅचचा मानकरी सूरज. काय गोलंदाजी केली सूरजाने, मॅच पण दिली आणि मॅच पण जिंकून दाखवली. म्हणून ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सूरज. जीत कोहली, जीत नाटकेने यायचा आहे. प्रकाश कोहली मेकॅनिक यांच्या हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अहो आम्हाला जसं समजता तुम्ही बॉस का बॉस इकडे जायचा आहे. तसंच मी शीतलादेवी संघाला विनंती करतो, क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकर. व नवनगर संघाचा व शीतलादेवी संघाचा पाठीराखा, दोन्ही संघाचे पाठीराखा नाव सांगण्यासाठी पाठवायचा आहे. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रागात. मी गोल्डनच्या पाठीराखांना विनंती करतोय, थोडं लवकरात लवकर करा, जे पण करता लवकर करा. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो दिसका. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. तर गोल्डनच्या व्हॉलंटियरने ते जो डिक्लेअर क्षेत्र होता तो पूर्ण बाउंड्री करायचा. आणि मी विनंती करतोय शीतलादेवी संघाला, जेव्हा तुमची फलंदाजी असेल तेव्हा तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. जेव्हा तुमची फलंदाजी येईल तेव्हा खेळाडू कक्ष खाली करा. खेळाडू कक्षात तसंच नवनगर संघाचा पाठीराखा व शीतलादेवी संघाचा पाठीराखा पाठवायचा नावे सांगण्यासाठी. थँक्यू.